All of you have marked your present. Yes, my screen is visible to you. Okay. So, see, till now you were having your civics with your history. Okay. आतापर्यंत तुम्हाला तुमच्या इतिहासासोबत तुमच्या हिस्ट्रीच्या लेसन सोबत यू आर लर्निंग सिविक्स राईट टिल 8. एम आय राईट? तुम्ही नागरिकशास्त्र शिकत होता इतिहासासोबत. येस. सो फ्रॉम today onwards we are going to learn about political science with your history. Okay, you are going to learn now political science with your history. तुम्ही आता तुमच्या इतिहासासोबत राज्यशास्त्र देखील शिकणार आहात. Okay, so this is the new subject for you. So what do you understand by word political science? सांगा मला. हा शब्द ऐकून तुम्हाला काय वाटतं? What काय असणार त्याच्यात इन्क्लुडेड? येस, इट इज पॉलिटिक्स, नॉट इट इज नॉट सिविक्स. नागरिकशास्त्रामध्ये आपण जे नागरिक आहोत, लाईक आपले हक्क, आपल्या हक्कासाठी ज्या काही गोष्टी होतात ते शिकलेलो. ओके. आता हा आहे तुमचा पॉलिटिकल सायन्स. सो इन दिस यू आर गोइंग टू लर्न अबाउट सम पॉलिटिकल एस्पेक्ट्स. ओके, यू आर गोइंग टू लर्न अबाउट सम पॉलिटिकल एस्पेक्ट्स. So let me know first. Okay, once again, tell me, is my screen visible? Yes. Okay. See, in your 9th classes, sorry, I have scrolled it little more. We are going to start with your first lesson of your political science, ज्याला आपण मराठीमध्ये राज्यशास्त्र असं म्हणतो. First of all, we will go through syllabus, your syllabus of 9th पॉलिटिकल सायन्स. ओके, आपण तुमचा राज्यशास्त्राचा 9वीचा सिलेबस एकदा ओव्हरथ्रू करूया, एक छोटासा रिव्ह्यू घेऊया. ओके, सी, सो व्हॉट इट इन्क्लूड्स पॉलिटिकल unit wise you will be having lessons. Okay, first lesson will be political development after the second war. Yes, political development after the second war म्हणजे जे दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाल्या ते. ओके, like to in that we will be learning to realize that an arms race endangered international peace. Okay, जे शस्त्र स्पर्धा झाली दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यामुळे जो काही इंटरनॅशनल पीस आहे, आंतरराष्ट्रीयतील जी शांतता आहे ती धोक्यात आली. टू बी एबल टू अनालाइज द ग्लोबल डेव्हलपमेंट्स इन द पोस्ट कोल्ड वॉर एरा. जे काही कोल्ड वॉर झालं, शीतयुद्ध झालं, त्यानंतर जागतिक घडामोडी कशा प्रकारे झाल्या. देन टू बिकम फॅमिलियर विथ द रिस्पॉन्स गिवन टू ग्लोबलायझेशन बाय इंडिया. जे काही जागतिकीकरण झालं त्यामध्ये भारताने त्या गोष्टीला कशा प्रकारे प्रतिसाद दिला. देन टू डिस्कस द इंटरडिपेंडन्स ऑफ डिफरंट कंट्रीज इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ ग्लोबलायझेशन. ओके, जे काही ग्लोबलायझेशन झालं, जागतिकीकरण झालं, त्यामध्ये भारताबरोबरच इतर देश कसे एकमेकांवर अवलंबून होते ते आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत. आफ्टर दॅट इन द सेकंड युनिट वी विल बी लर्निंग अबाउट द प्रोग्रेस ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. भारताची जी परराष्ट्र धोरणे होती त्यामध्ये कशा प्रकारे प्रोग्रेस झाली, कशा प्रकारे वाटचाल झाली. इन दॅट वी विल बी इन्क्लुडिंग टू बी एबल टू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ फॉरेन पॉलिसी. परराष्ट्र धोरण म्हणजे काय. टू रिस्पेक्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॉरेन पॉलिसी. परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट कोणते होते आणि त्याबद्दल आदर कसा बाळगला गेला पाहिजे. टू बी एबल टू एक्सप्लेन इंडियाज फॉरेन पॉलिसी विथ द हेल्प ऑफ डिफरंट इव्हेंट्स.
स्वतंत्र भारताचं परराष्ट्र धोरण वेगवेगळ्या घटनांच्या साहाय्याने एक्सप्लेन करणे. देन टू डेव्हलप अन अंडरस्टँडिंग ऑफ द फॅक्ट दॅट इंडिया हॅज ऑलवेज गिवन प्रायोरिटी टू इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. आणि अशा गोष्टींची जाणीव विकसित करणे ज्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता या दोन गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिलं आहे. देन थर्ड यू विल बी लर्निंग अबाउट इंडियाज डिफेन्स सिस्टीम, भारताची सुरक्षा व्यवस्था. इन दॅट टू अंडरस्टँड द नेचर ऑफ इंडियाज डिफेन्स सिस्टीम, भारताची संरक्षण यंत्रणा कशा प्रकारे आहे. टू बी एबल टू क्लासिफाय द फंक्शन्स अँड मिलिटरी ऑफ द पार्लमेंटरी फोर्सेस, लष्करी आणि निमलष्करी दल कशा प्रकारे कार्य करतात. व्हॉट आर देअर फंक्शन्स. टू बी एबल टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ह्युमन सिक्युरिटी, मानवी सुरक्षेची संकल्पना स्पष्ट करणे. टू हॅव अन अंडरस्टँडिंग ऑफ द चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. ओके, अंतर्गत सुरक्षतेविषयी काय आव्हानं आपल्या इंडियन डिफेन्स सिस्टीमला फेस करावी लागतात, दॅट यू आर गोइंग टू लर्न. Then to be able to prepare a research paper by studying one of the challenges to India's internal security, भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत एखाद्या आव्हानाचा अभ्यास करणे आणि त्यावर एक रिसर्च पेपर बनवणे. Then United Nations, संयुक्त राष्ट्रे, to be able to explain the impact of India's geographical location on India's internal and foreign policy, भारताचे जे भौगोलिक स्थान आहे पृथ्वीवर त्याचा भारताच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर कोणता इम्पॅक्ट पडला आहे, कोणता परिणाम झाला आहे ते. देन टू रिअलाइज दॅट इंडिया शुड हॅव फ्रेंडली रिलेशन्स विथ नेबरिंग कंट्रीज, शेजारी देशांची मैत्रीपूर्ण संबंध भारताचे कशा प्रकारे आहेत. देन टू अनालाइज द ऑर्गनायझेशन दॅट हॅव कम अप फॉर रिजनल कॉपरेशन, लाईक जे प्रादेशिक सहकार्य आहे ते करण्यासाठी कोणकोणत्या संघटना रिस्पॉन्सिबल आहेत. टू बी एबल टू टेक स्टॉक ऑफ दी चेंजेस इन दी इकॉनॉमिक अँड ट्रेड रिलेशन ऑफ इंडिया विथ अदर कंट्रीज, भारत आणि अन्य देश यांच्यात आर्थिक आणि व्यापारी संबंध कशा प्रकारे आहेत आणि ते संबंध आता कशा प्रकारे बदलत गेले आहेत, दॅट यू आर गोइंग टू स्टडी. And your sixth unit you will be learning about international problem challenges, म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत त्या. Like you will be including to cultivate the idea that every human being in the world to entitled to human rights, भारताचे भौगोलिक स्थान आणि त्याचा भारताच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर होणारा परिणाम आणि मानवाचे हक्क. ओके, मानवाचे हक्क आणि ते प्रत्येक मानवाला प्राप्त होतात की नाही हे बघणे. देन टू नो हाऊ ह्युमन राईट्स आर प्रोटेक्टेड थ्रू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड लॉज. ओके, भारतातील जे मानवी हक्क आहेत, भारतीय लोकांचे जे मानवी हक्क आहेत त्याचं संरक्षण आपलं संविधान आणि आपले कायदे कशा प्रकारे करतात, दॅट यू आर गोइंग टू स्टडी. देन टू डेव्हलप सेन्सिटिव्हिटी अबाउट द फॅक्ट that the degradation of the environment is a global problem, पर्यावरणाचा ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे हे समजून घेणे. and to be able to explain who are refugees, जे निर्वासित आहेत refugees आहेत ते म्हणजे काय, that you should be learn in your 6th unit. Okay, understand what syllabus you are going to learn in your 9th political science. Yes, understood all of you. Yes, now okay, you want the explanation in Hindi also. Okay, see, so your lesson number 1 is post world war political developments. Okay, post world war political developments, जे काही महायुद्ध झालं त्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी भारतात घडल्या. Okay, that you are going to learn in this lesson. So here is some revision about your civics textbooks till now. Okay, अब तक जो भी आपने civics में सीखा है उसका थोड़ा revision है. Let's see what they have given us. We have studied local self-government institutions, India's constitution and our political system or governmental structure. Yes, till now in the civics आपने क्या क्या सीखा है. इंडियाज कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान. देन
द पॉलिटिकल सिस्टम और गव्हर्नमेंट स्ट्रक्चर इन इंडिया. ओके, भारत देशातील राज्य पद्धती आणि शासनाची संरचना. ओके, that we have learned till now. In this class we are going to study India's relations with the world. लेकिन इस क्लास में 9th में आप क्या सीखने वाले हैं? इंडिया के बाकी के देशों के साथ, ओके, बाकी के कंट्रीज के साथ कैसे रिलेशंस है, दैट वी आर गोइंग टू लर्न इन दिस क्लास. ओके, you must have understood world geography through the study of geography. Yes, आप जब ज्योग्राफी पढ़ते हैं तो ज्योग्राफी इस वर्ड का मीनिंग क्या है ये आपको पता चल गया होगा. यस, व्हाट इज द मीनिंग ऑफ ज्योग्राफी? कैन यू टेल मी व्हाट इज द मीनिंग ऑफ ज्योग्राफी? यस, कैन एनीवन टेल मी? प्लीज राइट योर नेम इन द चैट बॉक्स. ज्योग्राफी आप सीखते हो तो ज्योग्राफी का मतलब क्या है, कौन बता सकता है? येस, इट इज भूगोल म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात, पण व्हॉट इज इट्स रियल मीनिंग? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ज्योग्राफी? येस, इट्स लँडस्केप्स लाईक सी. एखाद्या प्रदेशातला भूगोल म्हणजे त्या प्रदेशाची संरचना कशा प्रकारे आहे, तो प्रदेश पठारी आहे की कोणता आहे, त्यामध्ये नद्या आहेत का की डोंगर आहेत. ओके, या प्रकारे म्हणजे तिथला भूगोल तुम्ही शिकत आहात. येस येस, ओके. See, like that, you must have become familiar with the global historical events through the study of history. आणि तुम्ही हिस्ट्री शिकत होतात. ओके, त्यावरून तुम्ही इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. जगात कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, आपल्या भारताचा इतिहास तुम्ही पाहिला है. भारत का इतिहास आपने सीखा है. तो भारत में कौन कौन सी घटनाएं होके गई है. हिस्ट्री इज व्हाट? हिस्ट्री इज इवेंट्स दैट ऑकर्ड इन द पास्ट, राइट? जो पास्ट में हो चुकी है वो घटनाएं आप हिस्ट्री से सीखते हो. सो the political science is a new subject to you. So in the political science, what they have given, now through the study of political science, we are going to study India's relations with the world and some major global issue. Okay, तो हम पॉलिटिकल साइंस सीखने वाले हैं. राज्यशास्त्र कहा जाता है उसको. तो राज्यशास्त्र के माध्यम से हम क्या सीखने वाले हैं? भारत देश के वर्ल्ड में जो भी कंट्रीज है उनके साथ किस प्रकार के संबंध है, और जो भी कुछ ग्लोबल इश्यूज है, जागतिक समस्याएं हैं, उनके बारे में हम पॉलिटिकल साइंस में सीखने वाले हैं. ओके, अंडरस्टूड व्हाट वी आर गोइंग टू लर्न इन द पॉलिटिकल साइंस? यस, ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके. We are dependent on different persons. Okay, we are dependent on different persons, institution and organization in the society for different reason and for different facilities. See, आपण सगळेजण एकत्र राहतो. We all live together. Like in a society we all live together. एक समाज में हम सब लोग एक साथ रहते हैं. तो सी, एक साथ रहते वक्त हम सब लोग किसी न किसी तरह, किसी न किसी चीज के लिए, किसी न किसी सुविधा को अपनाने के लिए हमारे सोसाइटी में जो भी व्यक्ति है या फिर कोई संस्था है, ओके, या फिर कोई ऑर्गनायझेशन है, लाईक कोई संघटना है, उस पर डिपेंडंट रहते हैं. राईट? आपण सर्वजण काय असतो, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्या समाजात आपल्याला सोयी सुविधा मिळाव्या म्हणून समाजात ज्या काही व्यक्ती आहेत, संस्था आहेत किंवा संघटना आहेत त्यांच्यावर आपण अवलंबून असतो. येस, सो our social life is interdependent and mutual cooperation has a very important place in it. मग आपला जे सामाजिक जीवन आहे, हमारा जो सामाजिक जीवन है वो क्या है? इंटरडिपेंडेंट है. मतलब एक दूसरे के ऊपर हम निर्भर रहते हैं. आपण एकमेकांवर, आपण परस्परावलंबी असतो. आपण एकमेकांवर डिपेंडेंट असतो. and mutual cooperation has a very important place in it. म्युच्युअल कॉपरेशन म्हणजे काय? परस्पर सहकार्य, एक दूसरे से सहकार्य की भावना रखना, ये भी उसमें बहुत इंपॉर्टेंट है. ओके,
just as it is true about individual and society, it applies to different nations always. ओके, बघा, एकमेकांवर डिपेंडंट राहणे, एकमेकांना सहकार्य करणे, परस्परावलंबी असणे, हे जसं वेगवेगळ्या व्यक्तींबाबत आणि समाजाबाबत आहे, तसं बाबत म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांबद्दल सुद्धा आहे की नाही. यस, सी, जिस तरह हम किसी भी चीज के लिए हमारे समाज में रहने वाले किसी व्यक्ति या फिर किसी संस्था या फिर किसी संगठन के ऊपर डिपेंडेंट है, यस, हम समाज में रहते हैं तो हम किसी तरह से बहुत तरह से हमारे जो भी समाज के लोग हैं, कुछ संस्थाएं हैं, देन हमारे कुछ ओके, यू वांट मी टू जूम दिस स्क्रीन, सॉरी, देन हमारे कुछ संगठनाएं हैं, उनके ऊपर हम क्यों डिपेंडेंट रहते हैं, जो भी सुविधाएं हैं, जो भी सामाजिक जीवन में रहने वाली जो भी सुविधाएं हैं, उनको पूरा करने के लिए हम इन सब के ऊपर डिपेंडेंट रहते हैं. तो उसी तरह से जो भी कंट्रीज है अलग अलग, यस, अदर देन इंडिया, in all the world other than India, so many countries are there, like, yes, so they should be also follow these rules. Okay, उन्होंने भी ये rules follow करने चाहिए, like they are also dependent, yes, they are also dependent on each other. These okay, these are many, there are many independent nation in the world like India. Yes, there are many independent nation in the world like India. बघा, भारताप्रमाणे अजून काही स्वतंत्र देश आहेत की नाही पूर्ण जगामध्ये. Yes, some exchange and interaction goes on between them constantly. आणि हे जे भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत ते काय करतात, सतत त्यांच्यात काहीतरी देवाणघेवाण चालू असते. येस, भारत जैसे ही कुछ और स्वतंत्र देश भी है पूरे वर्ल्ड में, जिनके बीच में एक प्रकार की या फिर एक्सचेंज चालू रहता है, लाइक कोई चीज देना या कोई चीज लेना, ये चालू रहता है. ओके, yes, someone wanted me to explain what is competency, right? So competency is a thing that we do successfully or efficiently. Okay, कोई चीज हम पूरी तरह से बहुत अच्छी तरह से कंप्लीट करते हैं, उसको competency कहा जाता है. Okay, now where we were. Okay, some exchange and interaction goes on between them constantly. मग या देशांमध्ये काही देवाणघेवाण चालू असते, कुछ चीजों को देना या कुछ चीजें लेना एक दूसरे में चालू रहता है. ओके, these independent states also enter into treaties with each other. आणि ट्रेटीज म्हणजे करार, कुछ प्रकार के करार भी इन देशों में चालू रहते हैं. ओके, हे स्वतंत्र राज्य एकमेकांशी एखाद्या कराराने सुद्धा बांधली गेलेली असतात, ते एकमेकांमध्ये काही करार देखील करतात. अ सिस्टम ऑफ ऑल दिस इंडिपेंडंट सोवेरियन स्टेट्स कम्स अप, वी कॉल इट इंटरनॅशनल सिस्टीम. ओके, मग यामधील देवाणघेवाण चालू ठेवण्यासाठी, एक्सचेंज रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी अँड टू मेंटेन देअर ट्रेटीज, त्यांच्यामधला करार मेंटेन ठेवण्यासाठी ही सगळी सिस्टीम आहे. ओके, अँड इट इज अ सिस्टीम ऑफ ऑल दिस इंडिपेंडंट, हे सगळे स्वतंत्र देश आहेत आणि या स्वतंत्र देशांची एक अशी सिस्टीम आहे, व्हॉट इज सोवेरियन स्टेट्स कम्स अप. असे हे स्वतंत्र आणि सार्वभौम देश एकत्र येतात आणि स्वतःची एक सिस्टीम बनवतात, वो एक खुद की व्यवस्था तैयार करते हैं, सिस्टम तैयार करते हैं, जिसको हमें बोलना है, वी कॉल इट इंटरनेशनल सिस्टम, जिसको हमें अंतरराष्ट्रीय सिस्टम या फिर अंतरराष्ट्रीय व्यवस्था बोलना है. ओके, वी कॉल इट इंटरनेशनल सिस्टम. व्हाई इट इज अ इंटरनेशनल सिस्टम? बिकॉज मेनी countries all over in the world come together, which are independent and sovereign states. They come together to form to continue with their exchange or to continue with their treaties. So they want some system to run all of this, and we call it international system.
लेट अस गेट टू नो सम फीचर्स ऑफ दिस इंटरनॅशनल सिस्टीम. ओके, हे सगळं करण्यासाठी त्यांना एका सिस्टीमची गरज असते. बरोबर, आपण पण नेहमी एका व्यवस्थेच्या आधारेच चालत असतो. बरोबर, जसं तुमचं स्कूल आहे, ती एक सिस्टीम आहे की नाही? तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथे शिकायला सुरुवात करता का? नो, इट इज अ काइंड ऑफ सिस्टीम. लाईक यू फर्स्ट टेक ऍडमिशन प्रोसेस झाल्यावर एखादा डे दिला जातो, तेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जाता, टीचर तिथे येतात, तुम्हाला एक सीट अलॉट केली जाते आणि तिथे बसून तुम्ही शिकत असतात. ओके, सो सिस्टम इज मोर इम्पॉर्टंट. व्यवस्था बहुत जरूरी होती है. And for this, we are going to learn about some features of this international system. Okay, हे काही देश आहेत ते एकत्र येऊन काम करतात आणि त्या देशांना एकत्र काम करण्याची पॉवर कुठून मिळते? एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था त्यांच्यासाठी कार्य करत असते आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. हम अभी उस अंतरराष्ट्रीय व्यवस्था की कुछ अच्छी चीजें जानने वाले हैं. ओके, can I move forward? Have you understood till now? Yes, please let me know. All of you have understood whatever I taught you now? Okay. Okay, thank you. So we will move forward. So we are going to see what the features of that. So first is interdependence. What is interdependence? Can you explain me? इंटरडिपेंडन्स तुमच्या सरळ साध्या लँग्वेज मध्ये मला सांगायचं आहे. कोण सांगू शकेल? मराठीमध्ये आपण त्याला परस्परावलंबन असे म्हणतो, म्हणजे एकमेकांवर अवलंबून राहणे. ओके, yes, interdependence is to depend on each other for many things. In our society we are all interdependent. Okay, yes. See, interdependence, what it is? All the countries of the world are dependent on each other for one reason or the other. हे आपण ऑलरेडी शिकलो लास्ट पॅराग्राफ मध्ये की जगातले जे काही देश आहेत ते सगळे देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. ओके, जो भी कंट्रीज है पूरे वर्ल्ड में वो कोई ना कोई रीजन के लिए एक दूसरे के ऊपर डिपेंड रहती है. However, big, prosperous or developed nation maybe it can never be self-sufficient about all its needs. See, however, big, prosperous or developed a nation, कोणत्या कितीही मोठ्या प्रकारचं राष्ट्र असेल, लाईक अमेरिका, प्रॉस्परस असेल, समृद्ध असेल आणि डेव्हलप सुद्धा असेल, विकसित सुद्धा असेल. अमेरिका हे राष्ट्र आपल्यापेक्षा खूप विकसित आहे, समृद्ध सुद्धा आहे. ओके, बट इट कॅन नेव्हर बी सेल्फ सफिशियंट अबाउट ऑल इट्स नीड. परंतु तो त्याच्या स्वतःच्या सर्वच गरजा पूर्ण करू शकेल असं नसतं. ओके, कोई भी राष्ट्र कितना भी बड़ा हो, विकसित हो, लेकिन वो खुद की सारी जरूरतें पूरा नहीं कर सकता. लाइक वी गिव समथिंग, लाईक आपल्याकडे पिकणारी अशी भरपूर पिके आहेत जी अमेरिकेमध्ये पिकत नाहीत. मग त्यांचे ते लोक काय करतात? आपण त्यांना ती पिके एक्सपोर्ट करतो. ओके, लाईक वॅक्सिनचं एक एक्झाम्पल घ्या. वी आर इम्पोर्टिंग दॅट. ओके, आपण वॅक्सिन इम्पोर्ट करतो की नाही? आपल्याकडे वॅक्सिन कमी पडतात. येस, ऑक्सिजन इज ऑल्सो अ ग्रेट एक्झाम्पल फॉर दिस. ओके, सो यू अंडरस्टूड व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू दॅट वी ऑल आर इंटरडिपेंडंट. आपण कितीही बिग कंट्री असू द्या, कितीही प्रॉस्परस असू द्या किंवा कितीही डेव्हलप नेशन असू द्या, बट दे कॅन नेव्हर बी सेल्फ सफिशियंट. ओके, even big nations have to depend upon other big and small nation. कितीही मोठं राष्ट्र असलं तरी ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी छोट्या राष्ट्रांवर अवलंबून असतं. ओके, कितना भी बड़ा राष्ट्र हो, लेकिन वो छोटी या बड़ी चीजों के लिए किसी और राष्ट्र पे डिपेंडेंट रहता है. Thus, interdependence is an important feature of the international system, that is today's global system. Okay, so interdependence is a important feature. परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे, जिला आज आपण ग्लोबल सिस्टीम असं म्हणतो.
जागतिक व्यवस्था कहा जाता है उसको. Yes, have you understood interdependence? Yes, all of you have understood about interdependence. Can we move forward? Okay. So second is international relation through foreign policy. Yes, international relation through foreign policy. जे काही परराष्ट्र धोरण आहे त्यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे असावे. Every nation has policies about its internal dealings as also about its relation with other nation. बघा, every nation has policies about its internal dealing. आपल्या राष्ट्रात काय चालतं, आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत कोणते व्यवहार होतात, कौन से व्यवहार हम कर सकते हैं, क्या करना है हमारे राष्ट्र के अंदर, ये हम खुद डिसाइड करते हैं. ओके. as also about its relation with other nation. आणि बाहेरच्या दुसऱ्या राष्ट्रांशी आपले व्यवहार कसे असावेत हे सुद्धा आपणच ठरवतो. ओके. we have some policies regarding to that. Such a policy is called foreign policy. Okay. When we do policies related to other nation, okay, policies related to relations with the other nation, such policy is called as foreign policy. जेव्हा आपण परराष्ट्राशी जे काही दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्याशी कसा व्यवहार करावा याच्याबद्दल काही धोरण ठरवतो त्या धोरणाला परराष्ट्र धोरण किंवा फॉरेन पॉलिसी असं म्हणतात. ओके. We are going to study India's foreign policy in detail in the next chapter. So what is India's foreign policy that we are going to study in the next chapter. जो भी भारत के परराष्ट्र धोरण के ऊपर जो भी information है that we are going to study in the next lesson. Okay. Now the background. What is the background of this? Okay. See. The world in which we live today has been shaped through many events and developments. Okay. आपण आता जिथे राहतोय, ज्या जगात राहतोय ते पूर्ण जग खूप घटना घडून गेल्या आहेत त्याच्या अगोदर. इन हिस्ट्री वी हॅव लर्न अबाउट दॅट. ओके. खूप घटना आणि घडामोडी घडून गेल्या आहेत. आपण जे जग राहतो ते पूर्ण शेप मध्ये येण्यासाठी, पूर्ण आकारात येण्यासाठी या अगोदर भरपूर घटना घडून गेल्या आहेत. ओके. हिस्ट्री में हमने सीखा है कि अभी हम जैसी लाइफ जी रहे हैं, ओके, जिस वर्ल्ड में हम जी रहे हैं उस वर्ल्ड को अच्छी तरह से शेप लेने के लिए बहुत सारी घटनाएं हिस्ट्री में होके गई है. Hence we need to go back to history in order to understand today's world. मग आपल्याला आजचं जग समजून घ्यायचं असेल, आज की लाइफ हमें समझ के लेनी है तो हमें क्या करना चाहिए, पीछे हिस्ट्री में जाके उसको पढ़ना चाहिए. ओके. We know that two world wars were fought in the last century. आपल्याला माहितीच असेल की मागच्या शतकामध्ये दोन महायुद्ध झालेली आहे. ओके. दो वर्ल्ड वॉर हो चुके हैं in the last century. These were the most important events in the world in that century. मग त्या शतकामध्ये, त्या सेंचुरीमध्ये झालेल्या सगळ्यात महत्वाच्या घटना म्हणजे महायुद्ध. ओके. द वर्ल्ड कम्प्लिटली चेंज बिकॉज ऑफ देम. त्या महायुद्धांमुळे त्या इम्पॉर्टंट का आहेत, महत्वाच्या घटना त्यांना का म्हटलं जातं, कारण या घटनांमुळे जगाचा पूर्ण कायापालट झाला आहे. द वर्ल्ड हैज कम्प्लीटली चेंज्ड. ओके. वर्ल्ड पूरा चेंज हो गया है इन दो घटनाओं की वजह से. न्यू करंट्स ऑफ थॉट एमर्ज. उसकी वजह से कुछ नए थॉट्स लोगों में पैदा हुए. लोक वेगळ्या प्रकारे विचार करायला लागली. ओके. लेट अस अंडरस्टँड व्हॉट एल्स हॅपन ड्यू टू दिस वर्ल्ड वॉर. मग या महायुद्धांमुळे आणखी काय काय झालं ते आपल्याला पाहायचं आहे. त्या अगोदर आपण बघणार आहोत द फर्स्ट वर्ल्ड वॉर. ओके. पहिलं महायुद्ध. द फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज फॉट बिटवीन 1914 and 1918. Okay.
1914 आणि 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं. मेजर कंट्रीज ऑफ युरोप टूक पार्ट इन इट. हे पहिलं महायुद्ध कोणाच्यात झालं, कोणी भाग घेतला होता त्यामध्ये? युरोप खंडातील जे काही महत्वाचे देश होते त्यांनी या पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतला होता. ओके, दे वेर इंक्लूडेड. कौन कौन इंक्लूड थे इसमें? जो यूरोप में से जो भी बड़े बड़े देश थे, जो इम्पोर्टेंट कंट्रीज थे, वो इस पहले महायुद्ध में इंक्लूडेड थे. Europe had a very central place in the international or global system at that time. Okay, Europe had a very central place in the international or global system at that time. त्यावेळी पहिल्या महायुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि जागतिक व्यवस्थेत युरोपला खूप मोठं स्थान होतं. ओके, युरोपला खूप महत्व होतं. युरोप खूप महत्वाचं मानलं जायचं. The war caused a tremendous loss of life and property. पण पहिल्या महायुद्धामुळे काय झालं, खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि वित्तहानी सुद्धा झाली. ओके, लोग बहुत मारे गए और प्रॉपर्टी का लॉस भी बहुत हुआ. The countries which joined the war suffered tremendous economic losses. ज्या काही देशांनी या पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतला ना, त्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. ओके, उनका बहुत इकोनॉमिक लॉस हुआ. जो भी कंट्रीज इस फर्स्ट वर्ल्ड वॉर में शामिल थे. Even the countries which did not join the war were impacted by the war. आणि काही देशांनी तर भाग पण नव्हता घेतला, ते सहभागी पण नव्हते, त्यांना सुद्धा या युद्धाचे काही वाईट परिणाम भोगावे लागले. जो कंट्रीज आजू बाजू में थी, जिन्होंने इस वर्ल्ड वॉर 1 में पार्ट नहीं लिया था, उनको भी बुरे इम्पैक्ट उन पर भी पड़े उस महायुद्ध के. ओके, the economies of the victorious as well as the losing countries collapsed. त्यामुळे काय झालं, जे देश जिंकले किंवा जे देश हरले, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोसळल्या, त्यांना खूप लॉस झाला. ओके, जो भी अर्थव्यवस्था थी, जो राष्ट्र जीत चुके थे और उनके साथ जो राष्ट्र हार चुके थे, दोनों राष्ट्रों को बहुत बुरी तरह से खुद की इकोनॉमी का लॉस झेलना पड़ा. यस, अंडरस्टूड what they have given us about First World War? Yes? Okay. So let us see which countries were involved in the First World War. Okay, पहिल्या महायुद्धात कोणते राष्ट्र सहभागी होते, कौन से कंट्रीज ने पार्ट लिया था? सी, अलाइड पावर्स म्हणजे मित्र राष्ट्र, जो भी एक साथ थे, जो भी एक दूसरे के फ्रेंड्स थे. देन सेंट्रल पावर्स म्हणजे मध्यगत राष्ट्रे. बघा, ब्रिटेन, फ्रांस, रशिया, Italy and America were together. Okay, they were friends and they were fighting with Germany, Austria, Hungary, Ottoman Empire and Bulgaria. Okay, see, the friends were Britain, France, Russia, Italy and America, and they were fighting with the central powers like Germany, Austria, Hungary, Ottoman Empire and Bulgaria. Okay, at the end of the First World War, all the nations felt that such a war should not happen again and some measures need to be taken to achieve that end. See, ये जो पहला महायुद्ध हुआ, इसके इम्पैक्ट इतने बुरे थे की जो भी कंट्रीज इसमें शामिल थे, जे काही राष्ट्र यामध्ये इंक्लूडेड होते, ज्यांनी यामध्ये भाग घेतलेला, त्यांना असं वाटू लागलं की उनको ऐसे लगने लगा कि इस तरह का युद्ध फिर से नहीं होना चाहिए. त्यांना असं वाटू लागलं, त्याचे इम्पॅक्ट इतके वाईट होते, परिणाम त्या महायुद्धाचे एवढे वाईट होते की ज्या राष्ट्रांनी यामध्ये सहभाग घेतलेला त्यांना असं वाटू लागलं की असे युद्ध पुन्हा परत होऊ नये. and for that some measures need to be taken to achieve that end. ओके, आणि त्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की यासाठी आपण काहीतरी खबरदारी
घेतली पाहिजे. कुछ मेजर्स ऐसे हैं जिनको हमें फॉलो करना चाहिए. सो व्हाट दे डिड, an international organization called the League of Nations was established out of this thinking. ओके, त्यांनी असा विचार केला की आता या महायुद्धासारखं परत एकही महायुद्ध होता कामा नये, त्यासाठीच त्यांनी काय केलं, an international organization called the League of Nations was established out of this thinking. त्यांनी आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी, चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी एक व्यासपीठ बनवले. ओके, दॅट व्यासपीठाला काय म्हटलं जातं, लीग ऑफ नेशन. ओके, it became an important platform to solve international dispute and carry out negotiations. मग त्या व्यासपीठावर चर्चा करणे आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करण्याचं काम चालू झालं. The main responsibility of the League of Nations was understood to be avoid war. पण त्याची मुख्य जबाबदारी काय होती, टू अवॉइड अ वॉर, युद्ध टाळणे. ओके, जो महायुद्ध हुआ था उस जैसा एक भी युद्ध अभी ना हो, ये उस राष्ट्र संघ की important responsibility थी. Okay, what was the important responsibility of League of Nations? That to avoid a war, no war should be done like this again. Okay, after the First World War, major changes came about in Europe and outside Europe. मग पहिलं महायुद्ध जेव्हा संपलं त्याच्यानंतर युरोपमध्ये आणि युरोपाबाहेरील देशांमध्ये देखील महत्वाचे बदल घडून आले. ओके, फर्स्ट वर्ल्ड वॉर खत्म होने के बाद यूरोप और उसके आजू बाजू में जो भी राष्ट्र थे उनमें बहुत चेंजेस हो गए. व्हाट वर दे, लाइक फॉर एग्जांपल अर्लियर empires in Europe collapsed and new nations came into being. बघा काय झालं, many European countries had their colonies in the continents of Africa and Asia. बघा, पहिलं महायुद्ध संपलं आणि महायुद्धानंतर काय झालं, युरोपमध्ये आणि युरोपाबाहेर महत्वाचे बदल झाले. जसं की युरोप कोलॅप्स्ड, एम्पायर ऑफ युरोप कोलॅप्स अँड न्यू नेशन्स केम इनटू बीइंग. युरोपमध्ये जी पूर्वीची साम्राज्यशाही होती ती पूर्णपणे कोसळली. ओके, वो पूरी तरह से खत्म हो गई और उसमें से जो कुछ नए राष्ट्र थे वो आगे आए. न्यू नेशन्स केम इनटू बीइंग, नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. Many European countries had their colonies in the continent of Africa and Asia. Okay, ये आपने पहले भी सीखा है, 8th स्टँडर्ड में यू हॅव लर्न अबाउट दॅट की युरोपमधील जे काही देश आहेत त्यांनी आपल्या वसाहती आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये वसवल्या होत्या. येस, इफ यू रिमेंबर दिस, you had learned this in the 8th standard. So movements for independence started in these colonies. These movements challenged the hegemony of the European nation. Okay, तर काय झालं, ज्या काही कॉलनी युरोपियन कंट्रीजने आफ्रिका आणि आशिया खंडात वसवल्या होत्या त्या कॉलनी आता स्वातंत्र्यासाठी चळवळी करू लागल्या. ओके, वो कॉलनीज क्या करने लगी, उनको इंडिपेंडेंस चाहिए था. ओके, सो दे वांटेड टू बी इंडिपेंडेंट, इसलिए उन्होंने कुछ उठा किए. These movements challenge the hegemony of the European nation. यामुळे काय झालं, युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला मोठ्या प्रमाणात आव्हान देण्यात आलं. ओके, जो भी यूरोपीय राष्ट्र दूसरे राष्ट्रों के ऊपर अपना वर्चस्व जताते थे उनको एक चैलेंज दिया गया. लीग ऑफ नेशंस was established after the hegemony is a वर्चस्व म्हणजे डॉमिनन्स. ओके, इट्स अ टाइप ऑफ डॉमिनन्स. League of Nations was established after the First World War to establish peace. ओके, पहिलं महायुद्ध संपल्यानंतर सगळीकडे शांतता पसरवणं खूप महत्वाचं होतं. सब जगह पीस फैलाना, शांतता फैलाना बहुत इम्पोर्टेंट था. तो उस शांतता को फैलाने के लिए, प्रस्थापित करने के लिए क्या निर्माण किया गया,
लीग ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्रसंघ निर्माण केला गेला. ओके, बट इट डिड नॉट सक्सीड ॲट प्रिव्हेंटिंग वॉर. पण त्या राष्ट्रसंघाला युद्ध थांबवण्यात यश आलं नाही. ओके, वो राष्ट्रसंघ जो निर्माण किया गया वो युद्ध को कंट्रोल नहीं कर सका, युद्ध को स्टॉप नहीं कर सका, लड़ाई स्टॉप नहीं कर सका. व्हाट हैपेंड? Autocratic regimes came up in Germany, Italy, Spain, and other countries. All these developments culminated in the Second World War. Okay? Autocratic regimes म्हणजे हुकुमशाही. ओके, किसी ऊपर हुकुम जताने वाला, जैसे की राजा वगैरह. ओके, जर्मनी, इटली आणि स्पेन या देशांमध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या या पहिल्या महायुद्धामुळे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, या सगळ्या गोष्टींची परिणिती इट वॉज डेव्हलप्ड इन टू दी सेकंड वर्ल्ड वॉर. या सगळ्या घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली. येस, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड टिल हियर? Yes, all of you, do you all have understood? Okay, these all are European countries. Hungary and Ottoman, these all are European countries. Okay, as First World War was going between European countries. Okay, so these all are European countries. Okay, the reason behind the war was they wanted to establish their dominance only. Okay, like see, you can see India is not there in that, so they wanted to establish their dominance. Like त्यांना भारतात आल्यावर भारतावर स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं होतं. भारतात जेव्हा डच, पोर्तुगीज स्वतःचा व्यवहार करू पाहत होते, व्यापार करू पाहत होते, तेव्हा इंग्रजांनी काय केलं, त्यांच्यासोबत युद्ध केलं. येस, सो फॉर देअर डॉमिनन्स they defeated each other. Okay, so can I ask you some question? Whatever we are going to stop here for today. So I will ask you some questions, whatever I have taught you. Okay. See, every time I scroll, it goes very fast. Okay. Okay. So what is the wait? Why interdependence is a important feature of international system? Yes, we are connected with a international system, right? We all are, as in a society, we all are independent. We all are dependent for many things on each other. Then in the world, many countries are dependent over each other, right? Upon each other. So, why independent? Sorry, I forgot only my question. Why international system feature that is interdependence? Okay, interdependence is why important to the international system? Can anyone tell me why interdependence is important? Yes, write your name in the chat box if you want to answer this question. Yes, Kadambari. No matter, whatever language you want, you can use. ओके मॅम. जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे महत्त्वाचे, आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. Very good, Kadambari. Anyone else from
English medium? Yes, anyone else wants to answer this in English? Yes? No one? You all said that you all have understood. Then why? What happened? Why interdependence is important? Why it is a main feature? Okay, let it be. Let me check to the next one if there is any. Okay. Uh, Here they have given you a question. Choose the right option and rewrite the sentence. A system of independent and sovereign states. Which was that system? You can write the answer in the chat box. Which was that system? Yes, you should write the answer properly. It was international system. Okay, so we are going to stop over here. Do you all have understood whatever I have taught you today? Please let me know in the chat box. This was your first lecture of your new subject. Do you fine with my teaching? Yes? Okay. Okay, thank you. So, in the next lecture, we will be continuing with this lesson only, okay? So, now we are going to stop over here. You can leave the class. Bye-bye, everyone. Have a nice evening to you too. Bye. Okay, thank you, Kadambari. Thank you so much. Bye. Bye-bye, everyone.